नाही एकदम भारी ठेवू आपण. म्हणजे तिकडला कम्प्लीट परफेक्ट सॅम्पलचाच लावून देऊ आणि याचं बी एकदम लिमिटेड मस्त असं. त्यानंतर कसं थोडंसं आपल्या मागे जरा असं वाटायचं माल नाही मग. शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये SSNच्या व्हरायटीमध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि SSNच्या व्हरायटीमध्ये उभे असताना मालाची क्वालिटी जर बघितली तर अतिशय सुंदर पद्धतीचा माल त्या ठिकाणी झालेला आहे. जे आलेलं शेड्यूल आहे त्यांनी त्याच्यामध्ये एकही औषधात बदल न करता व्यवस्थित पद्धतीने तुमचं ड्रिपचे ॲप्लिकेशन असतील, जे पूर्ण शेड्यूल असेल ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्यांनी फॉलोअप घेऊन काम केलं आणि त्याचा नक्कीच त्यांना अतिशय चांगला त्या ठिकाणी फायदा झाला. आज जर बघितलं तर मालाला अतिशय हाय क्वालिटीचा माल असल्यामुळे चांगला दर त्या ठिकाणी मिळायला मदत होईल. आजच्या मार्केटमध्ये साधारणतः तुमचा 85 ते 95 100 पर्यंत तुम्हाला आज SSN व्हरायटी असेल, इलॉंगेशनची जी व्हरायटी असेल त्याचं मार्केट त्या ठिकाणी आहे. आणि हे जर कामकाज व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला या दरामध्ये चांगलं नियोजन आणि चांगले पैसे त्या ठिकाणी होतील आणि शेतकऱ्यांचं समाधान आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत की जे प्लॉट आता त्या ठिकाणी हार्वेस्टिंग झाले, अशा प्लॉटांमध्ये आपण पुढच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण पाणी आपण कधी दिलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी आपण पुढचं नियोजन कसं केलं पाहिजे या संदर्भात आजचा या ठिकाणी व्हिडिओ आहे. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा. माझं नाव अनिल दगू गारे, खानगाव नजीक. मोबाईल नंबर 9850208513. बरं, आपण या प्लॉटमध्ये अगोदर एक व्हिडिओ दिला होता, हो बरोबर आहे? हो. काय वाटलं अनुभवानं? काय अनुभव काय म्हणजे याच्या पलीकडेच आहे बोलायचं सांगण्याचं. कामच नाही हां राहिलं. हां, काही विषयच नाही. बरं. एकदम दरवर्षीपेक्षा काही समाधान? खूप भारी, म्हणजे वर्षापेक्षा बी खूपच सुंदर. आपला सुधाकरचा प्लॉट आहे, सुधाकरचा पण हां. लोकांकडे माल निघाले नाही नाही, माझा 1 नोव्हेंबरचा आहे तो प्लॉट. तरी माल चांगला आहे. माल चांगला आहे, बरोबर. 25-30 बन. बरं, किती वर्षाचा रान आहे आता ते आपला? माझं आता हे 6व्या वर्षाचं आहे. आणि तो प्लॉट तो सुधाकरचा प्लॉट जवळ 10-11 वर्षाचा. 11 वर्षाचा 11 plot. वर्षाचा. बरं. आता बरेच म्हणजे शेतकरी बोलतात, हां. सांगतात का नवीनच हां. प्लॉटांना माल आले आणि पहिल्याच हां. वर्षाच्याला माल आले. हं. असं काही नाही. ज्या ठिकाणी व्यवस्थित काम झालं तुम्ही तिथे जे 100% दिलं ना ते हं. ते मी कामकाज केलंच ना. बरोबर. त्याच्यात एकही बी अशी काटकसर अजिबात ठेवली नाही. चेंज पण केला नाही नाही, काहीच. काहीच नाही. जे औषध तुमचे होते तेच दिले बरं. आणि जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तसं फॉलोअप करीत गेलो. 100% समाधानी. समाधानी म्हणजे 101%. ओके. आता लक्षात घ्या, ज्याही प्लॉटांच्या आता हार्वेस्टिंग झाल्या असतील अशा प्लॉटांमध्ये आपल्याला कामकाज करत असताना लक्षात घ्या, ज्या प्लॉटमध्ये तुमचा एकरी जेवढा टनेज माल निघेल, मग तुमचा 15 टन माल निघाला तर आपल्याला त्या प्लॉटसाठी 15 दिवस रेस्ट देणं गरजेची. ज्या ठिकाणी तुमचा 12 टन माल निघाला असेल त्या ठिकाणी 12 दिवस आपण रेस्ट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचा जेवढा टनेज माल असेल तितक्या दिवस त्याला आपल्याला कुठेही पाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं नाही. पूर्ण प्लॉटला त्या ठिकाणी रेस्ट दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परत व्यवस्थित पद्धतीने फ्लोचं पाणी देऊन आपल्याला पुढे कामकाज चालू करायचंय. हेच करत असताना आपल्याला फ्लोचं पाणी देऊन घ्यायचं. फ्लोचं पाणी देत असतानाच आपण त्याच्यामध्ये एक साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर एक फवारणी आपल्याला घ्यायची. ही फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये युरिया घ्यायचा आहे 200 ग्रॅम, रिॲक्टिव्ह घ्यायचं आहे 500 मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. अशा पद्धतीच्या एक 8 ते 10 दिवसाच्या अंतराने छाटणीच्या अगोदर आपल्याला 2 फवारण्या त्या ठिकाणी काढून घ्यायच्या आहे. आता जी आपण छाटणी घेतो ते छाटणीच्या अगोदर 15 दिवस आपल्याला इथेफॉनची सुद्धा आपल्याला फवारणी घेणं गरजेची. इथेफॉन घेत असताना आपण साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो 05234 आपल्याला घ्यायचं आहे. त्यासोबत आपण इथ्रेल आपल्याला घ्यायचे साधारणतः 2.5 ते 3 ml नी, म्हणजे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 600 ते 700 मिली आपल्याला इथ्रेल त्या ठिकाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण फवारणी करून घेणं गरजेचे आहे. ही फवारणी आपल्याला उलट्या पालट्या पद्धतीने घ्यायची नाही, सिंगल स्प्रे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला छाटणीचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. जे प्लॉट नवीन रजिस्टर असतील अशा प्लॉटांमध्ये आपण प्लॉट खाली झाल्यानंतर आपण नक्कीच त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करून घ्या. सॉईल टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला पुढचे त्याला जे आपण डोसेस देतो तो त्या ठिकाणी आपला अनावश्यक खर्च त्या ठिकाणी होणार नाही. ज्याची गरज असेल त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करता येईल. न्यूट्रिएंट आपल्याला त्या पद्धतीने त्या ठिकाणी देता येतील. आणि त्याचबरोबर आपण पानं चांगले राहण्यासाठी किंवा झाडाची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी मी जे तुम्हाला 2 स्प्रे सांगितले ते स्प्रे आपल्याला 8 दिवसाच्या अंतराने नक्की करून घ्या. जे स्प्रेमध्ये तुम्हाला युरिया 200 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, रिॲक्टिव्ह 500 मिली हे 2 फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी करूनच घ्यायचे. त्या फवारण्या केल्यानंतर आपल्याला एप्रिल छाटणीची जी फूट म्हणतो आपण ती नक्कीच एकसारखी मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि इथेफॉनची फवारणी घेतली. इथेफॉनची फवारणीनंतर आपल्याला 10 दिवस जाऊ द्यायचे आणि मग आपल्याला एप्रिल छाटणीचं आपल्याला नियोजन करायचं आहे. छाटणी घेत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले की आपण छाटणी आपण कोणत्या महिन्यामध्ये घेतली पाहिजे.
आता हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला जे एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणीचं जे अंतर आहे, हे अंतर आपल्याला आपल्या सॉईलनुसार आपल्याला ठरवायचं आहे. कमीत कमी आपल्याला त्या ठिकाणी 150-160 दिवस कमीत कमी आपल्याकडे त्याला तो मधला पिरियड आपल्याला मिळायला पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुम्ही 180-185 दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी जे आपलं दोन्ही छाटण्यांमधलं अंतर आहे हे आपण ठेवलं पाहिजे. मग तुम्ही ऑक्टोबर छाटणी आपण जेव्हा घेतो त्याच्या अगोदर आपण एप्रिल छाटणीचं नियोजन आपण करणं गरजेचं आहे. आता मागच्या वर्षी पाऊस लवकर झाला, म्हणजे तुमचा एक 6 मेला पाऊस त्या ठिकाणी चालू झाला, त्यामुळे काडी व्हायला अडचण आली. परंतु यावर्षी पावसाचं प्रमाण कुठेतरी कमी जास्त प्रमाणातच दाखवते. मग जर अशा पद्धतीचं असेल तर आपण रेग्युलर छाटण्या घेणं गरजेचं आहे. मग तुम्ही ऑक्टोबर छाटणीचं नियोजन करून तुम्ही मार्च एप्रिलच्या छाटण्या घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन अडचण त्या ठिकाणी येणार नाही, काडीमध्ये स्टोरेज तयार राहील. कारण जर तुमचं 150 दिवसाच्या आतमध्ये छाटणी केली तर आपली गर्भधारणा त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही किंवा कमकुवत गर्भधारणा राहते, माल कमकुवत निघतो. परत पुन्हा तुम्ही 165, 70, 80 दिवसाच्या पुढे गेले तर तुमची काडी कितीही चांगली असेल, डोळ चांगले असतील, परंतु ती काडी त्या ठिकाणी आतमध्ये पोकळ पडते आणि नक्कीच काडीतलं स्टोरेज कमी होऊन माल त्या ठिकाणी कमकुवत निघतो. मग यासाठी आपल्याला हे नियोजन करणं फार गरजेचं आहे. आता हेच करत असताना आपण सॉइल टेस्टिंगनुसार आपले पुढचे जेही आता प्लॉट रजिस्टर होतील त्या प्लॉटांसाठी आपण डोसेस आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी देणार आहोत. त्यानंतर जे रिकटचे प्लॉट असतील त्या रिकटच्या प्लॉटांसाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित कामकाज करणं गरजेचं आहे. बऱ्याच शेकडो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रिकटचे प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर केलेले आहे. आता हे प्लॉट रजिस्टर केले, परंतु आपण त्याच्यासाठी कामकाज कसं करू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो, त्यासाठी तुम्हाला रिकटमध्ये सुद्धा एक व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल. आणि त्यानुसार आपण जर प्रत्येक शेतकऱ्यांनी कामकाज केलं, जे प्लॉट रजिस्टर केलेले नाही अशाही शेतकऱ्यांनी कामकाज केलं, तरीही त्यांना त्या ठिकाणी चांगला फायदा त्या ठिकाणी होईल. बरेच शेतकरी व्हिडिओ बघून त्या ठिकाणी प्लॉट तयार करतात, अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतात, आलेले पण आहेत. आणि जर हे कामकाज व्यवस्थित केलं तर नक्कीच शेतकऱ्याला फायदा त्या ठिकाणी होतो. आता याच्यानंतर एप्रिल छाटणीच्या बुकिंग मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण 15 फेब्रुवारी ज्याही 15 फेब्रुवारीला जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करतील त्या शेतकऱ्यांसाठी आपण एक स्कीम तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगत होतो. ती स्कीम आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतो. जे प्लॉट 15 फेब्रुवारीला त्या ठिकाणी रजिस्टर होतील त्या प्लॉटांसाठी आपण सॉइल टेस्टिंग त्या ठिकाणी फ्री त्या ठिकाणी देत आहोत. चांगल्या लॅबमध्ये आपण ती सॉइल टेस्टिंग शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी फ्री देत आहोत. त्यामुळे 15 फेब्रुवारीला जेही शेतकरी प्लॉट रजिस्टर करतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी नक्की असेल. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी नक्की काळजी घ्या. जे शेतकरी प्लॉट रजिस्टर करण्याचे बाकी असतील त्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत प्लॉट रजिस्टर करून घ्या आणि नक्कीच सुवर्ण संधीचा त्या ठिकाणी फायदा घ्या. चांगलं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आता ज्याही शेतकऱ्यांना प्लॉट रजिस्टर करायचे असतील त्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834252214, 91680000, 501, 502, 503, 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर जे आपण व्हिडिओ देतो हे व्हिडिओ तुमचा इन्स्टा आयडी असेल, फेसबुक पेज असेल, युट्यूब चॅनल असेल, या सर्व याच्यावरती असतात. तर नक्कीच कोणी व्हिडिओसाठी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजला असेल तर फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगली माहिती मिळायला त्या ठिकाणी मदत होईल. धन्यवाद.